सभेचे या परिसंवादाचे सन्माननीय अध्यक्ष डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेब आणि या कार्यक्रमानिमित्तानं उपस्थित सर्व प्रमुख पाहुणे, आपण सर्व सहभागी, आपण एका विषयावर खल करण्यासाठी, समजून घेण्यासाठी बघा हे काय, समजून घेण्यासाठी, लोकांना समजून सांगण्यासाठी या सर्व मंडळीला या ठिकाणी बोलवलेलं आहे आणि आपण नेमकं त्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत. आता सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायनिवाड्याचे त्याचं वेगवेगळे विचारवंत, वेगवेगळे कार्यकर्ते वेगवेगळ्या अंगानं अभ्यास करत आहेत. आता बाबासाहेबाचं काय होतं की ते स्वतः अर्थशास्त्रज्ञ होते, समाजशास्त्रज्ञ होते, मानववंशशास्त्रज्ञ होते, कायदे पंडित होते आणि त्यामुळे त्यांच्याकडं ते अष्टपैलू व्यक्तिमत्व एकाकडेच होतं. म्हणून एकाच्या डोळ्यामध्ये ते सगळे शास्त्र हे सामावलेले होते. आता आमचं काय झालेलं आहे, एक अवयव कळायला लागलेला आहे, म्हणजे स्पेशलाइज डॉक्टर झालेत. आता ज्याला हाताचं कळतं तो हाताचं सांगायला लागला, ज्याला पोटाचं कळतं तो पोटाचं सांगायला लागला आणि त्यामुळे माणसाला वाटायला बाबा माणूस जिवंत राहणार आहे का नाही, नेमकं ह्याचं काय होणार आहे, काय नेमकं याचं आहे. डोळेवाल्याकडे तपासायला तो म्हणतो रक्ताकडे जा तपासायला. म्हणजे जी परिस्थिती आता एका रोगावर झालेली, रोगाची तपासणी करताना होते, त्या प्रकारे ह्या सुप्रीम कोर्टाच्या न्याय निवाड्याने एक आपल्याला रिपोर्ट दिलेला आहे रक्ताचा आणि त्यांनी सांगितलं की हे जे अनुसूचित जातीचे जमातीची मंडळी आहे यांचे रक्तगट वेगवेगळे आहेत. अ गट, ब गट, क गट आणि ड गट. आणि हे गट असल्यामुळे रक्त जरी असलं तरी ती एक रक्त नाही, त्याला समाजशास्त्रीय भाषेमध्ये होमोजिनिटी म्हणतात. या सगळ्याचं जे काय आहे तर सोशल होमोजिनिटी नावाचा एक प्रकार, आर्थिक होमोजिनिटी आहे, उद्योजकीय होमोजिनिटी. तर ह्या समाजामध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती वर्गामध्ये काही होमोजिनिटी नाही, ते हेट्रोजेनिटी त्याच्यामध्ये आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आता ही हेट्रोजेनियसनेसपणा हिंदू सोसायटीमध्ये, कास्ट सिस्टममध्ये अशी कुठलीच जात नाही, असेही हिंदूच असं आहे की त्या सर्व जातीमध्ये हेट्रोजेनियसपणा आहे. त्यामुळे अनुसूचित जातीमध्ये हेट्रोजेनियस नाही असं आपण म्हणू शकत नाही. पण अनटचेबिलिटी हा जो महारोग आहे, अनटचेबिलिटीचा जो महारोग आहे, हे अनुसूचित जातीच्या जमातीच्या लोकाशिवाय आणि कुठल्याही लोकाला हा रोग नाही, हे कॉमन आहे. मग तो दक्षिण भारतात जा, उत्तर भारतात जा, पूर्वेला जा, पश्चिमेला जा, मग शिवसेनेचं सरकार असो, BJPचं असो, काँग्रेसचं असो, मायावतीचं सरकार असो, कुणाचंही सरकार असो, म्हणजे अस्पृश्यता नावाची जे होमोजिनिटी आहे, अनटचेबिलिटी, ह्या होमोजिनिटीमध्ये कुठल्याही प्रकारचा फरक नाही. क्लास 1 ऑफिसर जरी झाला तरी त्याला अनटचेबल म्हणूनच दुसरे लोक समजतात. तो काय पण समजेल. चला मी डोंगरगावकर नाव माझं ठेवलेलं आहे, असं बरोबर कधी मला सुरुवातीला लोक म्हणतात जरा दिसायला पण गोरा आहे बाबा आणि हे काय तर जवळ आसपास काय तर मिसळ तर काय तर असेल, मिक्स वगैरे असं लोकांना वाटतं. पण 1 महिना, 2 महिने, 4 महिने, 6 महिने गेलं की मग माझी भाषा, माझं वागणं, माझं बंड, त्याला म्हणतो साला हे फारच म्हणजे खराब माणूस तो आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये अनटचेबिलिटीच्या विरोधामध्ये बंड करण्याची भावना आहे आणि ती भावना ज्याला इमोशनल ज्याला म्हणतो आपण, इमोशनल ज्याला होमोजिनिटी
आता आमचे सोना कांबळे आम्ही गेली 30 वर्षापासून आहोत, त्यांच्यामध्ये होमोजिनिटी आहे. अन्याय झाला हो, ते पक्ष बघत नाही, गाव बघत नाही, जात बघत नाही, इलाका बघत नाही, चलो मुर्दाबाद. म्हणजे ही मुर्दाबाद नावाची जी गोष्ट आहे तर ते सोशल होमोजिनिटी आहे. आता आपला जो प्रवास आहे तो प्रवास सगळा बाबासाहेबांना आपल्याला सुरू करून दिलेला आहे. आपली सुरुवात पण तिथंच आहे. आता शेवट कोण करते माहीत नाही, पण सुरुवात तिथं आहे. आणि ह्या आरक्षणाचं आणि भारताच्या स्वातंत्र्याचा फार मोठा आंदोलनी संबंध आहे. हे आरक्षण काही पोटा पाण्याचं, मी काही श्रीमंत होण्याचं, मला काही चांगली बायको मिळण्याचं, एखाद्या ब्राह्मणाच्या बाईशी लग्न करण्याचं हे काही एक सोर्स नाही, माध्यम नाही, कुणी त्याचा गैरसमज करून घेऊ नये. तर याला एक राजकीय अंग पण आहे. पारतंत्र्यामध्ये या देशातले सर्व लोक पारतंत्र्यात होते. पारतंत्र्य म्हणजे काय? आपल्या इच्छेच्या विरोधामध्ये असणं. आपण काही ठरवू शकत नाही. म्हणजे गुलामीमध्ये इथला अस्पृश्य समाज जो आहे तो दोन गुलामीमध्ये होता. एक म्हणजे इथला हिंदूकडून गुलाम असलेला, हे सामाजिक दृष्ट्या, आणि राजकीय आणि प्रशासकीय दृष्ट्या तर तो ब्रिटिशांचा गुलाम होता. ज्या मोक्याच्या जागा ज्या होत्या 2011 पर्यंत, या सगळ्या मोक्याच्या जागेवर म्हणजे न्यायाधीश असतील, विद्यापीठाचा कुलगुरू असेल, या सगळ्या जागा ह्या देशपांडे कुलकर्णी कुणाकडेच नव्हत्या. या सगळ्या जागेमध्ये जॉन म्हणजे असे सगळे लोक होते जे की ब्रिटिश ज्याला म्हणतो आपण ते होते. त्यामुळे इथं शिकलेल्या लोकांमध्ये असं वाटत होतं की आता आपल्याला स्वातंत्र्य मिळालं पाहिजेत, आणि ते सर्व प्रकारचं स्वातंत्र्य पाहिजेत आपल्याला. राजकीय पाहिजेत, सामाजिक पाहिजेत, सांस्कृतिक पाहिजेत, प्रशासकीय पाहिजेत, उद्योजकीय पाहिजेत, कारण तिथं आमचा सहभाग असला पाहिजेत. म्हणून जेव्हा मुस्लिम आणि स्वतंत्र म्हणाले की आता आम्हाला वाटा जायचे, मग ते सर्वांना माहीत असेल की लखनौ पॅक्ट झाला. महात्मा गांधींनी मुसलमानाला काही मान्य केलं, त्यांना जे मान्य केलं होतं ते आपल्याला काही मान्य करायला महात्मा गांधीजी तयार नव्हते. महात्मा गांधी म्हणाले की आम्ही सगळे हिंदू होमोजिनिट आहोत. त्यामुळे हा निकाल महात्मा गांधीच्या विचारधारेशी मिळता जुळता आहे असं माझं स्वतःचं व्यक्तिगत मत आहे. कारण आम्ही सगळे हिंदू एक, आम्ही काय भेदभाव करत नाही, आम्ही सगळे एकच आहोत. आणि मग काय की काही ते सफाई काम केलं तर काय होतं, ते कामच आहे. मोठा साहेब झाला म्हणजे काय झालं, दोघांना स्वर्गातच जायचं आहे. जन्म आहे का नाही, मृत्यू आहे का नाही, आपण दोघे स्वर्गात जाणार आहोत का नाही, मग तो पण खातो की नाही, दुपारी तुलाही भूक लागते ना, त्याला संध्याकाळी भूक लागते ना. म्हणजे आपल्यामध्ये सगळीकडं सारखेपण आहे, हे निसर्गातच आहे हो. मग काम केलं तर काय झालंय, म्हणजे ते संडास साफ करायचं जे मलनिस्तारणाचं कामामध्ये आणि मोक्याच्या जागेवर काम करण्यामध्ये, तत्काळामध्ये देखील हिंदूला वाटत नव्हतं, उच्चवर्णीय हिंदूला हे कमी निकृष्ट काम आहे, तो काही करत नव्हता. पण त्या वेळामध्ये आदरणीय महात्मा गांधीजी यांनी तिकडे चालू केलं होतं कामाला. आणि मग इथले काळा झेंडा घेऊन काही लोक तेव्हा निषेध करायला पण गेले होते मुंबईतून. आणि मग या सगळ्या गोष्टीमध्ये 1911ला इथं जनगणना झाली. त्या जनगणनेमध्ये 10 कलमा लावल्या होत्या, हु इज अनटचेबल आणि हु इज टचेबल. म्हणजे हिंदूमध्ये अनटचेबल कोण आहे आणि टचेबल कोण आहे, त्या 10 कलमापैकी 7 कलमा जो माणूस, जी जमात, जी जात, जी वर्ग ते पालन करेल तो काय असेल की अनटचेबल असेल. ते आपण सगळेजण पाहू शकता. त्याच्यापैकी एक महत्त्वाची गोष्ट आहे, अस्पृश्य लोक गाईचं मांस खातात आणि तिची पूजा करत नाहीत.
आणि जे पूजा करतात आणि जे खात नाहीत ते टचेबल आहेत. म्हणजे हा एक मुद्दा आहे. ज्यांच्या घरी पूजेसाठी वरिष्ठ ब्राह्मण जात नाही आणि बोलवत पण नाहीत तो काय आहे, अनटचेबल आहे. अशा दुसऱ्याही कलम आहेत, तुम्ही बघा, कारण त्याला वेळ नको व्हायला. आणि यामुळे म्हणून काय झालं, 1911 मध्ये 1919 मध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1919 तयार झाला. त्यात आपल्याला काही प्रतिनिधित्व मिळालं नाही. पण बाबासाहेब मात्र ही आपली बहिष्कृत हितकाढणी सभा आहे ना, याच्या वतीने आपलं कार्य चालू केले. आणि मग तिथून 1919 ते मग राऊंड टेबल कॉन्फरन्स, नंतर मग पुन्हा पॅक, त्याच्यानंतर मग संविधानातल्या ह्या कलमा, त्यानंतर मग हे सगळा कायदेशीर. म्हणून मी स्वतःचं कन्क्लुजन असं माझं आहे की हे जे आरक्षण आहे हे काही एखाद्याचा आर्थिक विकास होण्यासाठीचं, शैक्षणिक विकास होण्याचं हे माध्यम नाही. अनेक लोकांचा गैरसमज आहे हे दारिद्र्य निर्मूलनाचा कार्यक्रम आहे. तोही कार्यक्रम नाही. काय कार्यक्रम आहे हा? पॉलिटिकल रिप्रेझेंटेशन. ज्या काही कॉन्स्टिट्युशनल बॉडीज आपल्या आहेत त्यात रिप्रेझेंटेशन लोकसंख्येच्या प्रमाणात असलं पाहिजे. प्रशासकीय सेवेमध्ये रिप्रेझेंटेशन असलं पाहिजेत त्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये. आणि तो जो प्रक्रिया आहे हा प्रक्रियेचा तो भाग आहे. त्यामुळे म्हणून 1911 1956 या काळामध्ये बाबासाहेब आंबेडकरांना जे ग्रंथ लिहिलेले आहेत, अनटचेबिलिटी, हू वेअर दे, हाऊ दे बिकम अनटचेबल, शूद्र, हू वेअर दे, हाऊ दे बिकम, हे सगळे ग्रंथ वाचल्यानंतर आपल्याला दिसून येतं की या सगळ्याचा उहाप आपण सगळ्या लोकांनी या दृष्टीने वाचणं गरजेचं आहे. आता आपलं जे सुरू झालेलं काम आहे, आपण जाती अंताकडे निघालेले लोक आहोत. म्हणजे आम्हाला काय अस्पृश्य राहायचं नाही. ही जाती अंताचा कार्यक्रम आपला आहे. म्हणजे मग बाबासाहेब म्हणतात की सोशल इंटिग्रेशन, सोशल असोसिएशन, सोशल इंटरकोर्स, सोशल रिक्लेमेशन, असे मोठे मोठे शब्द ते काही आताच्या समाजशास्त्राच्या लोकाला थोडं कळायला अवघड आहेत. मी कॉमर्सचा जरी असलो तरी थोडं ते डिक्शनरीत बघूनही मला थोडं अंदाज बांधता येतो. आणि मग या सगळ्या परिस्थितीमुळे 1919 पासून आजपर्यंत अस्पृश्यामध्ये 2 गट आहेत. इकडे अनुसूचित जाती फेडरेशन, तिकडे हरिजन सेवक संघ. संघ संडास काढा एक तयार आहे आणि ह्यानं म्हणते की मी का काढतो. त्यामुळे हे काही फार मोठं तुम्ही जीवाला लावून घेण्याचं काही कारण नाही. पण ते काम सोडायचं आहे की नाही आपण ठरवायचं. म्हणजे हा जो लढा आहे हा डिग्निटीचा लढा आहे, हा इक्वल अपॉर्च्युनिटीचा लढा आहे आणि हा रिप्रेझेंटेशनचा लढा आहे. आणि ज्याच्यामुळे आपल्याला नाडलं जातं त्याच्यावर औषध शोधण्याचा लढा आहे. मग बाबासाहेब म्हणाले की आम्ही सगळे अस्पृश्य आहोत, आमचे जिनिसच कुठं आहेत, बुद्धिझमकडे आहेत. म्हणजे आमचा गुरु ठरलेला आहे. जे लोक कबीर ज्याला गुरु मानतात, महात्मा फुले ज्याला गुरु मानतात, बुद्ध ज्याला गुरु मानतात आणि बाबासाहेब जे गुरु मानतात, या 75 वर्षात त्या जाती विकासापासून दूर आहेत मला वाटत नाही. ज्यांचा गुरु नेमकं ते दुसरा बदललेला आहे. आता माझे नातेवाईक खेळा जातीत आहेत. माझे नांगाचे बी माझे नातेवाईक आहेत. मांग लोक माझे नातेवाईक आहेत. माझ्या मुली त्यांच्याकडे दिलेले आहेत. मराठा समाजाचे लोक देखील माझे नातेवाईक आहेत. ब्राह्मण देखील माझे नातेवाईक आहेत. कारण आम्ही आधी आर्य समाज होतो, आम्ही त्यावेळेस व्यवहार केलेले आहेत. मग नेमकं काय करतात ते? मी मात्र बुद्ध आणि बाबासाहेब गुरु मानतो आणि ते म्हणतात की कुठला की जामुक ऋषी काढला शोधून त्यांनी. म्हणजे त्याला बुद्ध आहे माझा गुरु, त्यांनी सांगितलेलं तत्वज्ञान अष्टशील माझ्या जीवनाचं कल्याण करणारं आहे असं त्याला वाटत नाही. ज्याला कुणाला वाटत नाही, मग ते महारातले कुटुंब असो, सामारातले असो, ढोरातले असो, कुठल्या जातीचा याचे संबंध नाही, 100% त्याचा विकास
ज्यानं गुरु मानलेला आहे त्याच्या समांतर झाला नाही. हे खरं आहे. तुम्ही सगळा डेटा बघा, हे खरं आहे. यावर आमचं काही दुमत नाही, माझे तर नाही. मग त्यामुळे सुप्रीम कोर्टाने जे सांगितलेलं आहे हे किरमिलं लावा, त्याचा विकास पहा, मला वाटते की ते संविधानिक आहे. का सांगतो तुम्हाला, रिझर्वेशनचा मुख्य उद्देश सगळ्या जाती जातीमध्ये पॅरलल म्हणजे समांतर विकास झाला पाहिजे. असं कुठं आहे? अनुसूचित जातीचे लोक लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये क्लास 1 ऑफिसर आहेत का नाही, क्लास 2 ऑफिसर आहेत का नाही, क्लास 3 आहेत का नाही, क्लास 4 आहेत की नाही, हे तपासायचं आहे. माझा विकास किती झाला ते तपासायचं नाही. एखादा क्लास 1 ऑफिसर आहे, सगळा दारुडाच आहे, तो दररोज पत्ते खेळतो, त्याचा कसा विकास होईल? पण ही रिप्रेझेंट इन द एम्प्लॉयमेंट ॲज अ क्लास 1 ऑफिसर. त्यामुळे एखाद्याचा विकास आहे हे केवळ आरक्षणामुळे होतो, हे धांदात खोटा आहे. बाबासाहेबांचे सहकारी बॅरिस्टर राजाभाऊ खोबरागडे, त्यांच्याकडे चंदनाचे लाकडं, सागाचे लाकडं होते. फार मोठा श्रीमंत माणूस होता, तरी पण त्याला अस्पृश्य म्हणायचे. बाबासाहेब इतके शिकून आले, त्यांनाही अस्पृश्य म्हणायचे. आता रामनाथ गोविंद साहेब आपलेच होते, ते गेले तिकडे जगन्नाथपुरीला, तिथे वापस आले. म्हणजे अस्पृश्यता ही अनुसूचित जातीतल्या 1260 जाती आणि जमातीतल्या 860 जाती, म्हणजे जवळजवळ 1819 जातीला अस्पृश्यतेचा कलंक धुण्यासाठी, तो पुसण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी जाती अंताचा उपक्रम त्यांनी काढलेला आहे. आणि मग जाती अंतासाठीच आपण बुद्ध पण झालेलो आहोत. मग बाबासाहेब म्हणाले की आरक्षण जाणार आहे, ते म्हणले माझ्या खिशात आहे. आता ते खिशातलं कधी निघणार आहे ते आता इथं ह्यांनाच माहिती. आता आम्ही हे म्हणाले म्हणून आम्ही म्हणलं बाबा की बाबासाहेब म्हणले, त्याच्यानंतर मग दुसरे बाबासाहेब म्हणतात, मग आम्ही म्हणलं ओलावा बोध. आता इकडे काही मिळालंच नाही. काय चाललंय मग आता? 1910 म्हणजे 1920 ते 2024 या संबंध काळामध्ये अनुसूचित जातीच्या सगळ्याच लोकांना, सगळेच एक समजू नका तुम्ही, मग काय चालू आहे? महारापेक्षा मांग बरा, मांगापेक्षा मांगारुडी बरा, मांगारुड्यापेक्षा चांबार बरा, चांबारापेक्षा ढोर बरा, विद्वानापेक्षा गाढव बरा, गाढवापेक्षा डुकर बरं, आणि डुकरापेक्षा कोंबडं बरं. म्हणजे ही जी मानव आहेत अनुसूचित जाती जमातीचे, याला वेगवेगळ्या प्रकारचे प्राण्यासारखं ते समजतात. ही त्याच्यातली वस्तुस्थिती आहे. आणि मग आता अडवायचं काम कधीपासून झालं? 51ला बाबासाहेबाच्या हयातीमध्ये सुप्रीम कोर्टानं अडवलं, पुन्हा संविधानामध्ये बदल करावा लागला. आता इथं सुप्रीम कोर्टाने अडवलंय. आता कार्यक्रम आहे की आरक्षण पहिल्या 3ऱ्या ड आणि स मध्ये आहे, ब आणि अ मध्ये देता येत नाही, एकाएकी पदाला देता येत नाही, सायंटिफिक पोस्टला देता येत नाही. म्हणजे काय होय? अडवायचंच काम आहे नाही. म्हणून अडवायचा आणि जिरवायचा कार्यक्रम हे बाबासाहेबाच्या काळातही होता आणि आताही राहणार आहे, ज्यानं त्यांनी समजून घ्यायचं आहे. म्हणून मी आपल्याला सांगत आहे की वर्गीकरण हे जाती अंताला, त्या लढाईला वापस घेऊन जाणार आहे. घर वापसी कार्यक्रम चालू झालेला आहे. काल एकाने लिहिलं समरस्ताकडे आहे वाटचाल. माझी वाट मी म्हणत आहे की मागी परत जावा. आता तुम्ही आता ज्यानं त्यानं ज्याच्या त्याच्या जातीच्या घरट्यामध्ये बसायचं, कोंबड्यानं कोंबड्याच्या खोट्यात जायचं, म्हणजे त्याला सांगायचं तुला काय. आणि विशेष काय आहे, 1990 पासून गेल्या 30 वर्षामध्ये पब्लिक सेक्टर एम्प्लॉयमेंट हे रद्द झालेलं आहे, कमी कमी होत आहे. प्रायव्हेट सेक्टर वाढलेलं आहे. त्यामुळे पब्लिक सेक्टरमध्ये भरतीच नाही. ऑलरेडी तिथं बंदी आहे.
जाहिरात कुठं येतच नाही. आता ह्या लेखाला काय सांगायचं समजून, मग तो लागला पाठीमागे. आणि हे आता इथं नाही, मग मी थोडा अभ्यास केला की पंजाबमध्ये ज्या जाती मागणी करत आहेत की आम्हाला स्वतंत्र पाहिजे, त्याचा पाठीराखा कोण होता? आंध्र प्रदेशामध्ये जे लोक होते ते कोण होते? तामिळनाडूमधले कोण लोक होते? जेव्हा या देशामध्ये काँग्रेसचं सरकार होतं तेव्हा तिथल्या प्रादेशिक पक्षाने सत्तेची पायवाट, सत्तेचं इन्स्ट्रुमेंट म्हणून हे वाटणीचा विषय काढला. आता इथला जो रिपब्लिकन पक्ष मूळ आहे तो काँग्रेससोबत होता आणि काँग्रेससोबत असल्यामुळे राजकीय युतीच्या सगळ्या जागा लोकप्रतिनिधीच्या ह्याच्याकडे वळायच्या. आणि त्यामुळे म्हणून राजकीय प्रतिनिधित्वासाठी जातीची वर्गवारी ही प्रक्रिया चालू झालेली आहे. ह्याच्या मागे कुठलं समाजशास्त्र नाही, यामध्ये कुठला न्याय नाही, इथं कुठलं समतेचा विषय नाही, इथं जाती अंताचा विषय नाही आणि इथं कुणाला काही पडलेलं नाही. भगवान बुद्धाच्या काळामध्ये भगवान बुद्धाचा संघ होता. भगवान बुद्धाचे पण काही नियम होते. कुणालाही भिक्षू होता येत नव्हतं. भिक्षू झाले की त्याचं वागायचं कसं ते ठरलं होतं. आता देवदत्ताला वाटलं की इतके सगळे ह्याच्या पाया पडाल्यात, इतका ह्याचा सन्मान व्हायला लागलाय, मग आपण काय करू? ते अजातशत्रू जो होता बिंबिसाराचा पोरगा, तो म्हणला की तुला माझी काय रसद घ्यायचं आहे ते घे. आणि त्यांनी रसद घेऊन दुसराच एक भिक्खू संघ काढला देवदत्तानी. तशा प्रकारची ही प्रक्रिया स्वातंत्र्याच्या अगोदरही होती, स्वातंत्र्याच्या नंतरही चालू झालेली आहे. आणि म्हणून वरवर करणे ह्याची जिनेसिस आपल्याला जरी सुप्रीम कोर्टानं काय तर सांगितलेलं आहे म्हणून हे असं झालेलं आहे, मला हे वाटत नाही. याच्या मागे एक राजकीय षडयंत्र आहे, आपल्याला अडवायचं आहे आणि त्यांना जिरवायचं आहे. ज्याला ज्याला वाटतंय ना, फार आनंद वाटायला लागला काही काही लोकाला, कारण माझे सगळ्या जातीत नातेवाईक असल्यामुळे म्हणतो वा चांगलं झालं बाबा, फार चांगलं झालं बाबा, असं काही काही लोक म्हणायला लागले मला. अरे मला ह्याला अडविलंय पण तुला जिरविणार आहे की थोड्या दिवसाला, भरतीच बंद आहे, त्याचं काय? म्हणजे इकडे आडवा आणि तिकडे जिरवा. आडवा जिरवाईमध्ये ही सगळी यंत्रणा चालू आहे. त्यामुळे ह्याला एक राजकीय अंग पण आहे, राजकीय अंग पण आहे. आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा काही लोक काम करत होते. आता आमचे मित्र होते ते मेले, हे स्वतंत्र आरक्षण पाहिजे म्हणले. मीच गेलो मातीला मीच हो. ते भगवे कोणीच आले नव्हते तिथं कपडे घालून, सगळे निळे कपडे, पांढरा निळा पॅन्ट आणि पांढरे शर्ट. मी म्हणलो वा काय झालं, किती माणसाला लागले पण ते पाठीमागे दलित हिंदू स्वतंत्र मेळावा, पाणी, जेवण, जिवंत असताना. कशासाठी? ते म्हणे तुला आता पुढे घेऊन जायचं आहे. पण खऱ्या अर्थानं त्याला अडवायचं होतं, म्हणजे त्याला जिरवायचं आणि मला अडवायचं. पण मेल्यानंतर भगवे कपडे घालून कोणी तिथं आलेलं नाही. आणि म्हणून याला जसे सामाजिक स्तर आहे असे लोक म्हणतात. ते वकील साहेबांनी जे कायद्याचं काय बघायचं ते बघतील, ते कलमा कोर्ट काय झालं, किती जेज, कसल्या संकल्पना. पण मला असं म्हणायचं आहे की गेली 10 वर्षापासूनचा नव्हे तर जिथं ज्याचं सरकार आहे त्याच्या विरोधामध्ये दुसरं सरकार आहे, त्याला प्रादेशिक सत्ता पाहिजेत म्हणून. जैल सिंगानं जरी सुरुवातीला सुरू केलं असलं तरी त्याला ते अकाली दल आहे तिथलं जे हरियाणामधली जी काही स्थानिक पार्टी प्रादेशिक आहे, नंतर त्यांनी त्याला पाठिंबा दिला. सुरुवातीला काँग्रेसच्या विरोधामध्ये चंद्रबाबू नायडूंनी सुरुवात केली. आता तिथे तामिळनाडूमध्ये ज्याला आपण एक ब्राह्मणेतर म्हणतो, तिथून त्यांनी चालू केली. त्यामुळे एका बाजूला हे सत्तेत असलेले लोक हे इक्वेलिटी आहे का? लोकप्रतिनिधीमध्ये, प्रशासकीय सेवेमध्ये कोण कुठल्या जातीचे किती आहेत याचा कुठलाही रेकॉर्ड आतापर्यंत सरकारने प्रकाशित केलेला नाही.
सरकारकडे उपलब्ध नाही. आणि जे कमिशन नेमले होते त्या त्या राज्यामध्ये, तामिळनाडूनी, कर्नाटकनी, पंजाबनी, या कमिशननं तिथं रिप्रेझेंटेशन इन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस याचा कुठल्याही प्रकारचा डाटा त्यांच्याकडे उपलब्ध नाही. म्हणून हे जे जजमेंट आहे ते बेसलेस आहे, त्याला कुठल्याही प्रकारचा सामाजिक आधार नाही, इनज्युडिशियस प्रोसेस आहे. हे जरी तसं असलं तरी आता केंद्रातलं जे सरकार आहे त्या केंद्रातल्या सरकारने ह्या वर्गीकरणाच्या बाजूनी आपलं शपथपत्र दिलेलं आहे. त्यामुळे या देशात जे जे लोक आता NDA सोबत आहेत त्या त्या लोकांनी आपली भूमिका जाहीर करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. महाराष्ट्रातले सगळे आता इथं कोणीच नाही पक्षात. मी पक्षात काम करतो तर मला कोणीच मदत करणार गेलं, सोडून दिलं मी. ते काय म्हणे होय काय डोंगराव काय एकटंच यादव सर बी माझ्यासोबत आले नाही तेव्हा सगळं करायचं मी. अहो म्हणे काय म्हणे हे सगळं, हे माणूस कसा आहे, राजघराकडे बी जात नाही, तिकडे दीक्षाभूमीकडे बी जात नाही आणि तिकडे मानगावला बी जात नाही, हे एकटं चालू केलं म्हणे पाणी हैदराबादचं, म्हणून मला कोणी मदत करायचं नाही. आणि मग मी म्हणलं आता माझं जे काम आहे ते तर मी करतो. त्यामुळे म्हणून आपल्याला इथं रसद आहे. वर्गीकरणानंतर अडवण्याला, नंतर जिरवण्याला, ह्या दोघाला सुद्धा रसद आहे. ही रसद कुणाची आहे हे इथं आमचे नेते आहेत, दलित पॅंथरचे संस्थापक सदस्य, त्यांना रसद कुणाची आहे ते चांगलं माहिती आहे. त्यामुळे रसदेविषयी ते बोलतील. आणि ह्याची मी आपल्याला अंग सांगितले. मी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. 2021 मध्ये शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबचं रिप्रेझेंटेशन हे त्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये कुठल्याही पातळीवर झालेलं नाही. मग आता झालं नाही तर इक्वल डिस्ट्रीब्युशनचा कुठं विषय होतो? ते राहिलेल्या सगळ्या बॅकलॉगच्या जागा त्यांना देऊन टाकून द्या. राहिलेल्या बॅकलॉग जेवढं काय असेल तेवढं, आमचं काही म्हणणं नाही. आम्ही कुठं सांगितलं? आम्ही काय अधिकारी होतो का कुठं? म्हणजे रिक्रुटमेंट कमिशन तुमचंच, क्वालिफाईड नाही म्हणणारे तुम्हीच, सुटेबल नाही म्हणणारे तुम्हीच, इपेन्सीची नाही म्हणणारे तुम्हीच, आणि पुन्हा तुम्ही सांगायचं की इक्विटेबल, ते आता इक्विटेबल वाटायचं आहे म्हणे. अरे वाढणंच बंद आहे ना, त्याचं काय? जेवण वाढणंच बंद आहे. आता आम्ही जेवायला गेलो, सांगितलं की आता सगळं अन्न संपली. आता त्याचंही काय झालं, खेड्यामध्ये स्वतंत्र पंक्ती असायच्या, म्हणजे आधी ब्राह्मणाची, नंतर मांगाची, नंतर महाराची, नंतर चांबाराची, आणि जे पुजारी ब्राह्मण आहे त्याला घरामध्ये जेवायला होतं. आता आमच्यातलं एखादी कोणतरी बियाणं गेलं तिथं त्या देवळ्यामध्ये, त्याला वाटलं सगळं बदल झालेला आहे, सगळा बदल झाला, आता काही नाही. मी देवळाच्या घरात बसलो जेवायला, सगळं संपलं हो. आता मलाही तसंच करतात लोक. मी गावाकडे गेलो की चांगले धनवान, सगळे कर्तृत्ववान मला घरात बोलवतात, आणि माझा भाऊ, काका जे लोक आहेत ना शेतात नोकऱ्या करणारे, त्याला ढिलजमध्ये देतात जेवायला, आणि त्यांना संडास करायचं जे पाणी राहतं ना त्याच्यानंतर डबा देतात त्याला. आणि मला म्हणजे, आणि मला सांग साहेब काही राहिलं नाही, काय राहिलं नाही साहेब, आम्ही फार बदललो. आता मला जर वाटत असेल फार बदल झाला बाबा, तर माझी घोडचूक आहे. तर हे महात्मा गांधीच्या हरिजन सेवा संघात काम करणारे लोक तेव्हाही तसंच म्हणत होते, बाबासाहेबला तसंच नाव ठेवत होते. मग त्यावेळी नाव बदललं असेल असे अनेक संघ, कारण आता हरिजन संघ बंद झालं, आता दुसरे संघ सुरू असतील. तर ह्याची रसद आपल्याला माहीत होणं गरजेचं आहे. आणि जे जे आपल्या देशामध्ये राजकीय पक्ष NDA सोबत काम करत आहेत ते कोणी असो, समजा आपला भाऊ जरी असला तर काय झालं, आता आपलं ताटच निघून चाल्यावर काय भावाला काय करायचं? म्हणजे घराची वाटणी सुरू झाली आणि भावाला म्हणायचं बघ आता हे बाबा, असं नाही चालणार. कारण जी इन्युमरेशन करायचं ते म्हणतात, ते कमिशन नेमायचं, इम्पेरिकल स्टडी करायचं. इम्पेरिकल स्टडी काय करायची गरज आहे? सरकारकडे तो डाटा उपलब्ध आहे. रिप्रेझेंटेशन इन पब्लिक एम्प्लॉयमेंट हाच विषय ना हो.
आता म्हणजे पब्लिक एम्प्लॉयमेंटमध्ये शेड्यूल कास्टच्या लोकसंख्येच्या प्रमाणात रिप्रेझेंटेशन झालं नाही असं सभागृहामध्ये अनेकदा चर्चा झाली, रिपोर्ट तिथं आहेत, ते त्याची काय ते बोला ना. म्हणून ह्या सुप्रीम कोर्टाने इक्विटेबल डिस्ट्रीब्युशनसाठी न्यायाचं हे सगळा रिक्लासिफिकेशन करणं म्हणण्यापेक्षा गेल्या 20 वर्षापासून जेवढ्या जागा बॅकलॉगमध्ये आहेत त्या सगळ्या भरा अगोदर, आणि प्राधान्य क्रमांकाने ज्याचं रिप्रेझेंटेशन नाही त्याला घ्या, हे म्हणणं त्याचं कर्तव्य होतं. इट वॉज ए कॉन्स्टिट्युशनल मॉरॅलिटी अँड कॉन्स्टिट्युशनल रिस्पॉन्सिबिलिटी. पण तसं काही झाल्याचं मला दिसत नाही. त्यानंतर गेली 20 वर्षापासून अनुसूचित जाती जमातीचा आर्थिक विकासाचा निधी फक्त 60 ते 70% खर्च केला जातो. 30% निधी हा तसाच वाया जातो किंवा तो डायव्हर्ट होतो. मग ते जर त्यांच्या उपयोगासाठी जर म्हणलं असतं तर मला तर काय न्यायाधीश फारच खरं न्यायबुद्धी यांच्याकडं, म्हणजे ह्यांच्याकडे न्यायबुद्धीचं एकदम ॲब्सेंट दिसतंय. म्हणजे डोकं काही कामच करत नाही. काय माहिती संध्याकाळी काय ते घेतले असतील, काय ते बिघडतं मनाची आहे, ते मेंटल डिसऑर्डर होतं माणसाचा, बुद्ध म्हणतात तसं झालं असेल कदाचित. असं म्हणायला हरकत नाही ना, कारण आकडे नाही तरी पण म्हणायचं म्हणजे काय आहे हे सगळं. आणि हे सगळं असं आहे आपल्याला, म्हणून मी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करत आहे, या देशातली अस्पृश्यता नष्ट झाली पाहिजेत, ते सगळ्या अस्पृश्य जातीतली नष्ट झाली पाहिजेत. आणि एक जात दुसऱ्या जातीला इथं कुठेही अडवत नाही. तुम्ही सर्वे करा, प्रशासकीय नोकरी लागण्यासाठी एक जात दुसऱ्या जातीला इथं कुणी अडवत नाही, कारण आम्ही काही बघतच नाही ना. कांबळे सुटेबल आहे का गोतावळे सुटेबल आहे देशपांडे साहेब बघतात. कांबळेकडे काय, आता डिस्ट्रिक्ट कोर्टाचा हायकोर्ट जज होण्यासाठी काय क्वालिफिकेशन लागतं ते मला अनेक डिस्ट्रिक्ट जज सांगतात. साहेब मी अक्कलकोटला गेलो नाही. अक्कलकोटला ज्यानं गेलं त्याची अक्कल चांगली आणि तो हायकोर्टात जज होतो. तसं त्यानेच ठरवलं की बाबा हे सगळे असे आहेत तसे आहेत. आणि म्हणून ह्या सगळ्या विषयाला एक सर्वांग आहे. आणि आता हा जो कार्यक्रम आहे तो समाजाचं, ज्याला सिग्रिगेशन ज्याला म्हणतो, कारण आपण आधी सिग्रिगेट आहोतच नाही असं नाही, पण ती सिग्रिगेशनचं डिसिग्रिगेशन करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. ज्याला ज्याला संधी मिळाली होती ते लोक, हे काय गुन्ह्याचे आहेत का हे लोक शेड्यूल कास्टचे? कोणी राहू इथले, आपण कोणी गुन्ह्याचे नाही. किती बामणाला शिवा द्यायच्या? 100% त्याच्याकडं होतं. त्याच्यासाठी त्यातला आपण फक्त 25 घेतलं होतं. 75 मध्ये पण म्हणायला सुरू केलं आपण, करा वाटणी. ते मला झाला हे असं आहे का, ह्यानं तर खाऊच लागले आणि बेनच आला चांगला शक्तिवान होऊन पुन्हा परत मला वाटणी म्हणायला लागले. आणि 80 पासून 90 पर्यंत वाटणीचं भांडण. एकदा वाटणी बी झाली, नंतरही पुन्हा परत चालू. त्यामुळे आपल्याकडे एक अंटगुनिझम आहे. कास्ट हिंदू आर व्हेरी अंटगोनिस्टिक टुवर्ड्स अनटचेबल्स. तुम्ही अनुभव घेत असाल. आणि मग त्या अंटोगोनिझममधून ही प्रक्रिया घडलेली आहे. आणि मग त्याला बाबासाहेबांना दिलेल्या ज्या गोळ्या आहेत ते मी समजतो की मी तुम्हाला सांगितलं. आता बाबासाहेब म्हणाले की माझे गुरु कोण आहेत? बुद्ध आहेत, नंतर कबीर आहेत आणि भगवान बुद्ध आहेत. तर ते जे गोळ्या ज्या आहेत महात्मा आपले, ती पुस्तकं, तो विचार म्हणजे आपला रोग जाण्याचं मेडिसिन आहे. ज्याने कोणी खाल्लं हे दे बिकम व्हेरी हेल्दी झाले. आणि जे खाले नाहीत, बाबासाहेब एकदा म्हणाले होते की काही लोकाला ते शेवग्याच्या शेंगाची ते उदाहरण दिले होते. म्हणजे दारातच शेवग्याचं शेंग ते खायचं, दुसरीकडे जायचंच नाही. तसं काही लोकाला ते मद निस्तारणाचा अधिकार आहे. बाप मेले की पोरग, बाप मेले की पोरग, बाप मेले की पोरग. साहेब काही भाव वाटतच नाही त्याला, बापच मरावा असं वाटतं त्याला. म्हणून ही जी काही 4 जाती जी आपल्याला जी वर्गीकरणाची मागणी केलेल्या होत्या
त्या जातीचं नेमकं की त्याचं जे फेथ आहे, विश्वास आहे, तर त्याचा गुरु वेगळा आहे. गुरु सांगतो स्वर्गाची नरकाची कल्पना, आणि आमचा गुरु सांगतो इथं नरक नावाची गोष्ट नाही, स्वर्ग नावाची गोष्ट नाही. म्हणून या सगळ्या लोकांचं स्वर्ग नरकाच्या चक्रातून याला बाहेर काढणारं प्रशिक्षण सरकारने देणं अत्यंत आवश्यक आहे, आणि आपण बी दिलं पाहिजे थोडं. तिसरी गोष्ट अशी आहे, आपल्यावर अनेक आरोप आहेत. माझं पण म्हणणं तसंच आहे. कधी कधी आपले IAS ऑफिसर मला आणि एकदा TM कांबळेला एक IAS ऑफिसर 1 तास दारात बसविला आम्हाला. 1 तास आमच्या लातूरच्या देशमुखाला घेऊन चहा पिला, भजे खाला, चांगलं चांगलं खाला, आणि आम्हाला 1 तास बाहेर बसवलं. TM कांबळे आणि मी गेलो, आणि असा बजाडलो की नाही त्याला. काय समजतो तुम्ही मला? आम्ही 1 तास आम्ही बाहेर बसतो आणि तुम्ही आम्हाला असं करता आणि बाकीच्याला मात्र तेल लावता. तर आता हे असं थोडं आपल्या समाजाकडे देखील बघण्याची, आपली दृष्टी बदलण्याची आवश्यकता आहे. आता इंग्रजी येणारे माणसं डायरेक्ट ट्युशन घेतात. कुणी म्हणत नाही याला इंग्रजी येण्यासाठी आपण काय ती इम्प्रुव्हमेंट क्लासेस घेऊ म्हणून. ज्याला गणित येतं तो तर बाजारच मांडला त्यांनी, आणि त्याला कुणाला येत नाही त्या गणित, त्याला थोडं शिकवा ना, म्हणजे लोकांना माहिती होऊन जाईल की बाबा हे काय तर थोडे ज्ञानी झाल्या तर दानी पण थोडे आहेत. आता हे थोडं शिकलं पाहिजे. म्हणजे घरच्या आईला मदत करायचं नाही, वडिलाला मदत करायचं नाही, कुटुंबाला मदत करायचं नाही, गावच्या लोकाला मदत करायचं नाही, जातीला मदत करायचं नाही, परजातीच्या लोकाला मदत करायचं नाही. तर आता तुमची मात्र कत्तल होणारच आहे, कारण तुम्ही वाटणी करत नाही ना, बरोबर तुमचं करणार. त्यामुळे म्हणून आपण काय केलं पाहिजे, तर मला असं वाटतं की जे बाबा खऱ्या अर्थानं कुमकुवत आहेत, मग ते अनुजातीमध्ये असतील, जमातीमधले असतील, किंवा ब्राह्मणातले पण असतील, तर आपण जो खऱ्या अर्थानं जो डिप्रायव्ड आहे, आर्थिक विवंचनेमध्ये आहे, ज्याला आई नाही, वडील नाही, त्याला कोणी पालनपोषण करत नाही, असं जर एखाद्याचं आपण संगोपन केलं तर चांगलं होईल ना. आता आपल्याला कोणीच आपल्यासोबत यायला तयार नाही, कारण आपल्याकडे दान पारिमितच नाही, आणि म्हणून चोरीचं प्रमाण वाढलेलं आहे. आरक्षणात चोरी, प्रमोशनमध्ये चोरी, घरातून चोरी, सोन्यातून चोरी, बायको भांडून जाते पण त्याच्या पण ते मेंटेनन्ससाठी. तर हे आपल्यामध्ये देखील सुद्धा वर्तन मला वाटते की थोडं बदलण्याची गरज आहे. म्हणून माझे 2-3 सुझाव आहेत. हे जे औषध आहे हे काही योग्य औषध नाही. वर्गीकरणामुळे जातीचा अंत होणार नाही. कारण आम्हाला काय पाहिजे, जात नष्ट करायचं आहे. तिसरी गोष्ट अशी आहे, संविधानाच्या मध्येच नमूद केलेला आहे, वगळण्याचा आणि समावेश करण्याचा अधिकार पार्लमेंटला आहे. आता आम्ही बौद्ध झालो, 56 पासून 90 पर्यंत आमचा समावेश तिथं केला नाही अनुसूचीमध्ये. आता आमचे साहेब म्हणतात की सेपरेट सूचीमध्ये जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत त्याला सवलत मिळणार नाही. ती आडवाडवी चालू आहे तिकडे. मग आता आम्हाला अडवलं तरी पण आम्ही बौद्ध झालो आणि आमचा विकास झालेला आहे, कारण आमचा गुरु बुद्ध आहे. म्हणून ज्यांचा कुणाचा विकास झाला नाही त्या लोकाला हा जो सिद्धांत आहे विकासाचा, बॅकवर्ड क्लास विथ इन शेड्यूल कास्ट, हे पण त्याला समजून सांगण्याची गरज आहे. आणि आपण आता कोर्टानं म्हणण्यापेक्षा आपणच थोडं एकमेकांना मदत केली पाहिजेत. बाबासाहेब पण म्हणाले की मदत केली पाहिजेत. त्याने पण कर्ज काढून विदेशात गेले, शिकून आले, आपल्यावर एवढे उपकार केले. मग आपल्यामध्ये पण थोडी उपकाराची जाणीव असलेले प्रशासकीय अधिकारी जर झाले तर मला वाटते की असा वाटण्याचा विषय काही येत नाही. त्यामुळे ज्याला कुणाला फायदा झाला. दुसरी गोष्ट अशी आहे, ब कड केल्यामुळे त्याचं फार कल्याण होणार आहे असं नाही. मधल्या, ब मधल्या, क मधल्या, ड मधल्याला सुद्धा किरमिलेर लावणार आहे आणि तिथं कोणीच पात्र नाही असं ठरणार आहे. त्यामुळे ह्यानं फार मोठ्या स्वप्नात राहू नये संध्याकाळी शेपचिलीसारखं. मग आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. तर एक बगळा होता, एक गाव होतं, गावाला एक डबकं होतं पाण्याचं.
तिथं माश्या होत्या. पण आता उन्हाळ्यामध्ये डब काढून आटून गेलं. आता आरक्षणाच्या जागा आटून गेल्या. तसं ते आटलं. मग बगळा तिथं त्या माश्या खायच्या होत्या. त्याला रोज जायचा आणि 15 दिवस झालं तो खातच नव्हता. माझ्यासारखा माणूस थोडा शहाणा असताना तिथं म्हणला नाही काही. हे आमच्या राजेश सर का एक प्राध्यापक गेला तिथं बुद्धाकडं. बगळ्यात बदल झालाय म्हणे. बगळ्यानं आपला स्वभाव बदललेला आहे. 15 दिवस झालं बगळा माशा नुसत्या बघतोच, पण तो काही खात नाही. बुद्धाकडे गेले. हे जातकमधली कथा आहे. बुद्धाकडे गेले. बुद्ध म्हणाले असंभव, अनैसर्गिक. आता 15 दिवस खाल्लं नाही तरी पण हा म्हणतो की असंभव, अनैसर्गिक. वापस आले. पुन्हा बघले आणि बघल्यानंतर 10 दिवस बघले तरी पण खाल्लं नाही. पुन्हा बुद्धाकडे गेले. ते म्हणाले काय तुमचंच काय तर खोटं आहे म्हणले. अनुभव घ्या म्हणले. अनुभूती घ्या, अनुभूती घ्या. मग तो बगळा काय केला, एक चांगला मळगा. आता जसं काँग्रेसनं केलंय की नाही, आमच्यातले चांगले चांगले मळगे तिकडे गेले. भाजपत गेले मळगे. परत शिक्षण शेड्यूल कास्ट फेडरेशनमध्ये आणि बगळे काँग्रेसमध्ये. परत शिक्षण इथं दलित पॅंथरमध्ये, बगळे राष्ट्रवादीमध्ये. म्हणले बगळा फार चांगला, बगळा फार चांगला, काय करतच नाही तो. मग आता ते एका बगळ्याने काय केलं, चांगला मासा पकडला, त्याला धरला आणि अरबी समुद्र आणि हे सगळं सागर दाखवला. अरे पाणीच पाणी म्हणला तो. बगळ्याने ठरवला, बगळे म्हणे एक थंडगार पाणी आहे का नाही. मग यानं तो गेला परत डबक्यामध्ये आणि त्याने सांगितलं फार मोठं समुद्र आहे, थंडगार पाणी आहे, काळं भोर कधीच आटत नाही. सगळीकडे सांगायला लागला. प्रत्येक मासा म्हणायला लागला, प्रत्येक मासा म्हणायला लागला मला घेऊन चला, मला घेऊन चला. पाणी आटलं तर काय करायचं. आणि मग एक एक घेतला. उन्हाळ्याचे दिवस होते. झाडावर बसला, चांगलं खाला. शेवटी नंबर काय तो जाहिरात करत होता ना सगळीकडं, त्याचा आला. त्याला म्हणाले की आता तुझा नंबर आहे, मला घेऊन चल की तिकडे म्हणे अरबी समुद्रात. अरे लेका सगळे खालो मी, आता मला दुसरं कोणी शिल्लकच राहिलं नाही. आता तूच आहे तेवढा, तुला मी खातो. अरे बाप हो, काय माझा घात झाला म्हणला. मग त्याची काय तृष्णा भागेच ना. मग काय झालं, तो परत गेला. तिथे खेकडा होता. ते 2 त्याला नांग्या होत्या. एक नांगी तोंडात होती. ह्यानं म्हणाला मी तुला खातो. त्यानं म्हणाला मला दाखव सगळे माश्या, कारण त्या माशाला मला खायचं आहे. तो म्हणाला अरे त्याला खाल्लं, आता तुला खातो. त्यानं म्हणाला आता मला सोडतूच का, तुला आता धरू. मग तो बगळा आता मला खेकडा काही सोडत नाही म्हणला आणि बरोबर त्या खेकड्याला सोडला आणि खेकड्या समुद्रामध्ये राहिला. त्यामुळे आपल्याला खेकड्यासारखं जर व्हायचं असेल तर आपलं काय आहे की पब्लिक सेक्टर एम्प्लॉयमेंटमध्ये की प्रायव्हेट सेक्टर एम्प्लॉयमेंटमध्ये आपल्याला राहता येईल. नाहीतर आपल्यामध्ये अनेक बगळे आहेत, ते काय पण सांगत राहतात असे फार बदल म्हणे. आता भाजप पहिलंच राहिलंच नाही, आता कुठं संघ आहे, आता कुठं काँग्रेस आहे, आता सगळं बदललेलं आहे. आणि असं म्हणल्यामुळे अनेक माश्या गळायला लागतात. आणि मग दलित पॅंथरचे संस्थापक असले काय आणि कुठले विचारवंत असले काय, त्यांचं कोणी ऐकत नाही. कारण आता हे बगळ्यांनी चांगलं समुद्र दाखविल्यामुळे ही सगळी अवस्था निर्माण झालेली आहे. त्यामुळे सगळ्या माशांना समजून सांगण्याची आवश्यकता आहे. कारण बगळ्याचा मूळ स्वभाव हिंसेचा आहे, मूळ स्वभाव हिंसा आहे. त्यामुळे तुमचा लढा हा अनटचेबल हिंदू आणि कास्ट हिंदू या दोन्हीमध्ये आहे आणि ते दोन्ही समांतर नाहीत. आजच्या घडीला सुद्धा एज्युकेशनली, सोशली, पॉलिटिकली, कल्चरली दे आर नॉट ॲट पार. हे दोन्ही समांतर नाहीत. हे आपल्याला सुप्रीम कोर्टाला, राजकीय नेत्यांना आणि आपल्या देखील बगळ्यांना ते समजून सांगावं लागतं की बाबा हे समांतर नाहीत. तुम्ही काही विनाकारण असं बोलू नका. कारण कधी कधी जसं मी म्हणालो ना, मी पाटलाच्या घरात गेलो की मला चांगलं खाया दिल्यामुळे मला वाटतं की आता गेली जातीयता, अस्पृश्यता गेली, सगळं गेली.
पण बाहेर येतो तर काय माझा भाऊ तिथं संडासच्या त्या गिलासानं पाणी प्यायला लागलेलं आहे. म्हणजे अशी स्थिती वास्तव आहे. आणि म्हणून हे सगळं आपल्याला समजून सांगावं लागणार आहे. तर माझा जो भाऊ आहे त्याचा विकास झाला नाही हे त्याचं म्हणणं असेल तर स्वतंत्र अभ्यास झाला पाहिजेत, त्याला त्या सवलती दिल्या पाहिजेत. तो सक्षम होण्यासाठी त्याचा गुरु पण त्यांनी बदललं पाहिजेत. त्याचा गुरु बदलायला तयार नाही, ते गुरु बदला म्हणून आपण सांगू. अनेक लोक प्रयत्न करत आहेत, आपणही प्रयत्न करू. आणि आता बुद्धी सोसायटी ऑफ इंडियाचे कार्याध्यक्ष आपल्याला बुद्ध व्हायचं आहे आणि बुद्ध झाल्याशिवाय आपल्यातली जातीयता जाणार नाही. आपलं जे मलिन मन आहे ना भेदभावाचं, ते दुसऱ्या कुठल्याही गोळ्या द्या, त्या गोळ्यानं आपल्यातली काही मनातली विषमता, हृदयातली विषमता जाणार नाही. त्यामुळे बुद्धाच्या जो काही तत्त्वज्ञान गोळ्या आहेत, म्हणून आपल्याकडे एक महार मांग परिषद झाली होती दामोदर सभागृहामध्ये 36ला. तेव्हा महारानी, मांगानी, ढोरानी, चांबारानी ठरवलेलं आहे की समता पाहिजे तर धर्म, शैक्षणिक सक्षम व्हायचं असेल तर धर्मांतर करा, आपल्याला मानानं जगायचं असेल तर धर्मांतर करा. तर त्या दिशेनं ही वाटचाल चालू असली पाहिजेत. हे पोटापाण्याचा प्रश्न आहे. बाबासाहेब म्हणतात की महाड 14 ठिकाणी आम्ही काय त्या नदीचं पाणी पिलो, त्या समुद्राचं, म्हणून काय स्वर्गात जाणार नाही किंवा अमरपट्टा म्हणजे आम्ही अमर होणार नाही, पण तो आमचा समतेचा अधिकार आहे. म्हणून आमच्या भावाला, आमच्याच एका जातबंधूला म्हणलं जात आहे की तुझा विकास झाला नाही, कारण तुझा भाऊ सगळ्या खारका खोबरं सगळं खाला लट्ट झाला, पैलवान झाला आणि तुला कुस्तीत पाडत आहे. लेका त्याचं बंद कर खारका खाणं आणि वाटणी कर. बापाला सांगतो वाटणी कर. तर हे सगळं कडं, तर हे सिग्रिगेशन थिअरी हे हिंदू समाजाचं एक वैशिष्ट्य आहे. कारण प्रत्येक वेळा जो सिग्रिगेट करतो तो देव पण बदलतो, देव पण बदलतो, धर्मग्रंथ पण बदलतो आणि आपलं वर्चस्व तो कायम ठेवण्याचा प्रयत्न करतो. आणि अशा रीतीनं मला जे काही माहिती होतं ते मी सांगण्याचा आपला प्रयत्न केलेला आहे. मी काही आकडेमोडीमध्ये गेलेलो नाही, पण आपल्याला हे सगळे संदर्भ, आपण चांगले देखील विद्वान लोक आहात, शिकत असलेले आहेत, सगळे लोक आपल्या अनुजाती जमातीमध्ये चळवळीमध्ये काम करणारी मंडळी आहेत. कोणी अध्यक्ष, कोणी कोषाध्यक्ष, कोणी सचिव, वेगळ्या कार्यकारिणीमध्ये आपलं संबंध आयुष्य त्यांनी घालवलेलं आहे. तुम्ही या सगळ्या गोष्टीचा विचार करा आणि इथे हे थांबू की न थांबू, आपलं काम मात्र थांबवता कामा नाही. सुप्रीम कोर्टानं मला हो चालूच राहील, सरकारनं मला पण चालूच राहील, पण आपलं बी एखादी सरकार येईल आपल्याही मनाचं, त्यानं सर्वे करील आणि ते आणू, असलं सरकार आणू, आपल्या भावाला समजून सांगू आमचं सगळंच घे तू, हे बॅकलॉच्या जागा तूच घे आणि SC/STचा सगळा फंड तूच घे, पण माझ्याकडे वाटणीसाठी तू काही येऊ नको. अशा रीतीनं आपलं जर झालं तर मला वाटते की आपण काही त्याच्या विरोधात नाही. वर्गीकरण हे त्याच्या फायद्याचं सुद्धा नाही आणि आपल्या फायद्याचं नाही. इट इज इन्स्ट्रुमेंट्स ऑफ इंटिग्रिटी, युनिटी अँड टू ब्रिंग द होमोजिनिटी अमंग ऑल शेड्यूल कास्ट, असं माझं व्यक्तिगत मत आहे. धन्यवाद. जय भीम.